नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। मोठी घडामोड आपण पाहतोय। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महिला मतदारांचा सहभाग यंदा मोठ्या प्रमाणात होता। मुंबईतील 36 पैकी 24 मतदारसंघामध्ये महिलांच्या मतदानाची टक्केवारी ही पुरुषांच्या तुलनेमध्ये अधिक आहे। यामध्ये कुलाबा मतदारसंघात महिलांच्या मतदानात सर्वाधिक 5.15% वाढ नोंदवली गेली आहे। तर शिंदे सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेने महिलांवर प्रभाव टाकल्याचं दिसतंय। पण अशाच प्रकारची योजना आणल्याचं आश्वासन महाविकास आघाडीने दिलंय। प्रति महिना 3000 रुपये महिलांना दिले जाणार असल्याचा शब्द महाविकास आघाडीने दिला। त्यामुळे महिला मतदारांनी कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकलंय हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। याकडे सर्वांच्याच नजरा लागल्यात। तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महिला मतदारांचा सहभाग यंदा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होता। मुंबईतील 36 पैकी 24 मतदारसंघामध्ये महिलांच्या मतदानाची टक्केवारी ही पुरुषांच्या तुलनेमध्ये अधिक झाली आहे। त्यामुळे कुलाबा मतदारसंघामध्ये महिलांच्या मतदानाचा सर्वाधिक 5.15%चा जे चित्र आहे ते आता समोर आलेलं आहे। शिंदे सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेने महिलांवर प्रभाव टाकल्याचं चित्र कुठेतरी समोर आल्याची शक्यता वर्तवली जाते। पण अशाच प्रकारची योजना आणि आश्वासन हे महाविकास आघाडीने सुद्धा दिलंय। प्रति महिना 3000 रुपये महिलांना दिले जाणार असल्याचा शब्द महाविकास आघाडीने दिलाय। त्यामुळे आता महिला मतदारांनी कुणाच्या पारड्यामध्ये आपलं मत टाकलंय, महिला फॅक्टर हा गेम चेंजर ठरणार का हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। उद्या अखेर तो दिवस आलेला आहे ज्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे। तर या पार्श्वभूमीवरती ही घडामोड महत्त्वाची आहे। याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, मुंबईमध्ये महिला फॅक्टर जो आहे तो गेम चेंजर ठरू शकतो का, काय सांगाल? मुंबईमध्ये आपण जर चित्र बघितलं तर मतदानाच्या दिवशी महिला खूप मोठ्या संख्येनं मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी उतरल्याचं बघायला मिळालं। विशेषतः दुपारच्या नंतर जेव्हा साधारणपणे मतदान कमी होतं त्याच वेळेला मुंबईतले अनेक भाग म्हणजे विशेषतः कोळीवाडे असतील किंवा झोपडपट्टी परिसर असेल या परिसरांच्या आजूबाजूचे जे मतदान केंद्र होते त्या मतदान केंद्रांवर महिलांची झुंबड बघायला मिळाली। महिलांचा टक्का हा 2019च्या तुलनेमध्ये 2023ला वाढलेला बघायला मिळालेला आहे। मतदान करण्याचा दरवेळेला साधारणपणे असं दिसून येतं की राज्यभरातले काही मतदान केंद्र आहेत ज्या मतदान केंद्रावर महिलांनी पुरुषांपेक्षा जास्ती मुसंडी मारलेली आपल्याला बघायला मिळते। मुंबईमध्ये असं एकही केंद्र नसलं तरीही मुंबईमध्ये महिलांचा मतदानाची टक्केवारी जी आहे ती वाढलेली आहे आणि साहजिक आहे की त्यामुळे महिलांचं मतदान हे या निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरू शकतं। वारंवार महायुतीच्या वतीनं सांगितलं जात होतं आणि म्हणूनच महाविकास आघाडीला सुद्धा ज्यावेळेला त्यांनी आपला जाहीरनामा जाहीर केला त्यावेळेला त्यांना महिलांसाठी आम्ही 3000 रुपये देऊ महिलांना असं म्हणावं लागलं। जेव्हा महायुतीनं महिलांना 1500 रुपये द्यायला सुरुवात केलेली होती त्यावेळेला आपण बघितलं की महाविकास आघाडीच्या वतीनं हल्लाबोल करण्यात आलेला होता आणि इतर राज्यांचं म्हणजे विशेषतः आपण जर मध्य प्रदेश बद्दल बोलायचं झालं जिथे सगळ्यात आधी ही योजना आलेली होती त्या योजनेमुळे मध्य प्रदेशातलं राजकारण पूर्ण बदलून गेलं। तिकडचा निकाल महिलांनी फिरवला असं चित्र बघायला मिळालं होतं आणि महाराष्ट्रात सुद्धा तोच प्रयत्न महायुतीच्या वतीनं करण्यात आलेला होता आणि त्यामुळे आता नेमकं काय होतं या निवडणुकीमध्ये जे मतदानाची टक्केवारी गेल्या 30 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये मतदानाची टक्केवारी जेवढी वाढली नव्हती तेवढी यावर्षी वाढलेली आहे आणि त्यातही महिलांचं प्रमाण हे मतदानामध्ये वाढलेलं असल्यामुळे महिला यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरतील हे जवळपास स्पष्ट दिसतंय। एकूणच जर बघितलं तर अनेक मतदान केंद्र असे होते ज्या मतदान केंद्रावर भरभरून महिलांनी येऊन मतदान केलेलं आहे आणि त्यामुळे महायुती जी सातत्यानं सांगत होती की महिला यावेळेच्या गेम चेंजर ठरतील तसं चित्र तुर्तास तरी आलेल्या आकडेवारीवरून आपल्याला बघायला मिळते। नक्कीच हे जे चित्र आहे ते उद्या स्पष्ट होणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। यानंतर पुढच्या बातमीकडे